Hi everyone. Today again the same topic education. आपल्या टॉपिकचं नाव आहे एज्युकेशन का घ्यावं, कुठून घ्यावं आणि कसं घ्यावं. ओके. एज्युकेशन घेताना किंवा कोणत्या स्कूलला किंवा कॉलेजला ॲडमिशन घेताना अगदी रिव्ह्यू चेक करा, आजूबाजूला सराउंडिंगसोबत जे ऑलरेडी लोक आहेत त्यांच्यासोबत बोला. दुसरी गोष्ट, तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण एक यूज करू शकता, लाईक ॲज अ क्युरा और मे बी ग्लासडोर. याच्यामधून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ॲटलिस्ट यू विल गेट टू नो की स्कूल कसं आहे, त्यांच्या फॅसिलिटीज कशा आहेत, त्यांचे फॅकल्टी कसे आहेत, त्यांचे करिक्युलम ॲक्टिव्हिटीज कशा आहेत, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि सेकंड गोष्ट की तुम्ही मराठी मीडियमला घ्या किंवा इंग्लिश मीडियमला घ्या किंवा सेमी इंग्लिशला घ्या, डझंट मॅटर. जो कोणी स्टुडंट असतो त्यालाच ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट कराव्या लागतात. सो कॉलेज कोणतेही असो त्याचा काही एवढा फरक पडत नाही. ओके. सो कॉलेज जस्ट हेल्प यू टू कम्प्लीट द सिलेबस ॲज पर द स्टँडर्ड. CBSE पॅटर्न असेल किंवा ICSE पॅटर्न असेल किंवा स्टेट बोर्ड पॅटर्न असेल त्याच्यानुसार. बट मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल, अशा स्कूलला किंवा अशा कॉलेजला जाऊ नका जिथं तुम्हाला टीचरही कॉप्या प्रोव्हाइड करतात, आजूबाजूचे शेजारीही कॉप्या प्रोव्हाइड करतात, आजूबाजूचे बरंच टोळी वगैरे असतात तेही तुम्हाला कॉप्या प्रोव्हाइड करतात. अशा कॉलेजला जाऊन काही फायदा नाही. का? कारण की मार्केटमध्ये डिग्री जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे त्याला व्हॅल्यू नाही आहे. मार्केटमध्ये तुम्ही जे बोलतात, तुमच्याकडे जे स्किल आहे, तुमच्याकडे जे नॉलेज आहे, ते सगळं तुमच्या माइंडमध्ये आहे, त्याला महत्त्व आहे. ओके. सो त्याच गोष्टी तुम्हाला इट विल हेल्प यू टू गेट द जॉब इन द इंडस्ट्री. कॉप्या करून वगैरे काहीच होणार नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. सो असे बरेच टॉपिक आपण इन कमिंग ब्लॉग्स विल डिस्कस. टिल द टाइम, इफ यू एनी क्वेश्चन, इफ यू वॉन्ट टू टॉक टू विथ मी, यू कॅन connect through my WhatsApp channel, YouTube channel, Instagram, and stay tuned, and thanks for your time, and we will see you next vlog. Thank you. Bye.